हीच अमुची प्रार्थनान, हेच अमुचे मागणी. हीच अमुची प्रार्थनान, हेच अमुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसासम मागणे. मंडळी नमस्कार. एका सुंदर प्रार्थनेनं आपण कार्यक्रमाला सुरुवात करतोय. एनजीएफ आणि सक्षम या दोनही संस्थांच्या वतीनं आपणा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते. एनजीएफ अर्थात नूतन गुळगुळे फाउंडेशन दिव्यांगांसाठी काम करणारी ही संस्था आहे. दिव्यांगांसाठी काम करत असतानाच दिव्यांग मुलं आणि त्यांचे पालक यांना एकत्र राहता यावं अशा प्रकारचं एक घरकुल उभं राहण्याचा मानस या संस्थेचा आहे आणि त्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. तुम्हा सर्वांच्या सदिच्छा, शुभेच्छा आणि सहकार्य यासाठी आम्हाला नेहमीच आवश्यक आहे, हे खास करून नमूद करावंसं वाटतं. त्याचबरोबर सक्षम ही दुसरी संस्था जी आपल्या देशाच्या पातळीवर आणि सर्व राज्यांमध्ये काम करते दिव्यांगांसाठी, विशेषतः अंध व्यक्तींसाठी काम करणारी आणि अनेक अंधांच्या जीवनात प्रकाश निर्माण करणारी अशी ही संस्था आहे. या दोन संस्थांच्या वतीनं कोविडच्या काळात गेले काही दिवस सातत्याने वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवर आणि तज्ञ लोकांची व्याख्यानं आपण आयोजित केली आणि रसिकांनी अतिशय उत्तम आणि भरभरून आपल्याला प्रतिसाद दिला. आणि या वेबिनार मालिकेचा आजचा आपला 8वा भाग आहे. आणि या 8व्या भागामध्ये माननीय डॉक्टर श्रीनंद वैद्य सर, माननीय डॉक्टर सुकुमारजी, त्याचबरोबर माननीय डॉक्टर अलका मांडके उपस्थित आहेत. अनेकही वेगवेगळ्या क्षेत्रातली मान्यवर माणसं या ठिकाणी उपस्थित आहेत. श्रीरंग वैद्य सर उपस्थित आहेत. आपण सर्वांचं, एनजीएफ आणि सक्षमच्या कार्यकर्त्यांचं आणि रसिकांचं मी परत एकदा स्वागत करते. खरं तर 10 ऑक्टोबर आज जागतिक मानसिक आरोग्य दिन आहे. या निमित्तानं आपणा सर्वांना शरीराचं, मनाचं, तनामनाचं उत्तम आरोग्य लाभो या लाख लाख शुभेच्छांसह आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आपल्याला लाभलेले आहेत माननीय डॉक्टर सुकुमारजी. सक्षमचे राष्ट्रीय संघटन सचिव म्हणून त्यांना आपण ओळखतो. 80-81 ला सरांनी MBBS केले. 84-85 ला त्यांनी फुफ्फुस शास्त्र या विषयामध्ये MD केले. संघाचे पूर्णवेळ प्रचारक म्हणून सरांना आपण ओळखतो. जय भारत चॅरिटेबल हॉस्पिटलचे ते CMO आहेत. आंध्रमध्ये या हॉस्पिटलच्या वतीनं अनेक आरोग्य सुविधा शेवटच्या माणसापर्यंत, तळागाळातल्या माणसापर्यंत पोहोचतील याची काळजी घेतली जाते, त्या पोहोचवल्या जातात. सक्षमचे संघटन सचिव सर आहेत आणि सक्षमच्या वतीनं दिव्यांगांसाठी शिक्षण, आरोग्य, सामाजिक न्याय, आत्मनिर्भरता यासाठी अहोरात्र काम सुरू असतं. निस्वार्थी आणि निरपेक्ष मनाने पैसा आणि प्रसिद्धीपासून दूर राहून काम करणाऱ्या काही मोजक्या माणसांपैकी एक नाव म्हणजे डॉक्टर सुकुमारजी. डॉक्टर सुकुमारजी, आपलं मी मनपूर्वक स्वागत करते आणि आपल्याला विनंती करते की आपण उद्घाटन पर 4 शब्द बोलावे. धन्यवाद नीताजी. आदरणीय विनायक जी और विपुल सोलंकी जी, आज की मुख्य वक्ता अस्थि रोग विशेषज्ञ डॉक्टर श्रीरंग वैद्य जी और अन्य इस वेबिनार में भाग ले रहे सो उत्साहिक बंधु और सामाजिक सेवा कार्यकर्ता बंधु, आप सभी को मेरा सादर नमस्कार। ये हर्ष की बात है, नूतन गुलगुले फाउंडेशन एंड सक्षम लगातार इस कोविड की संकट काल में ऐसा कोई ना कोई वैद्यकीय विषय लेके ये वेबिनार कर रहा है। ये आज 8वीं वेबिनार है। इट इज वेरी ग्लैड टू, वेरी प्लेजेंट टू नो दिस थिंग. So the other subjects are very useful and today's subject is still more useful, being the increasing incidence of osteoarthritis. Knee joint transplantation is most vital. My mother itself undergone both joints
transplantation in 2011. I know the suffering of the patient and how they get the relief after the operation. So today's chief speaker, Dr. Srirangaji Vaidya, is well experienced, starting from the earlier days of knee transplantation. There is Atalji's operation, famous. By that operation only, society came to know that there is one knee joint transplantation like that. So it is very great to have Dr. Srirangaji Vaidya with us. Our Saksham Telangana president also, Dr. Ved Prakash, working for Yashoda Hospital, is an orthopedic surgeon. He's also got fellowship in Britain, and he is also leading knee joint transplantation surgeon in Hyderabad. So with this words, and Saksham is very actively connected with orthopedic surgeons. Perhaps may not be in the knee joint transplantation, but pediatric orthopedics and corrective surgeries in cerebral palsy, other congenital orthopedic disorders causing the disabilities. So we work with orthopedic surgeons all over the country. In Mumbai also, we are working with Dr. Taral Nagdaji, orthopedic surgeon, pediatric orthopedic surgeon. So we are well connected with the Department of Orthopedics in Saksham also, one of the 21 disabilities, this cerebral palsy and other congenital disabilities, we will work with orthopedic surgeons. So osteoarthritis is such a problem. Though it is not under the disability, definitely people will become disabled because of that. And more suffering will be more. That will be corrected by the knee joint transplantation. So that's why I am also happy to share this dais with Dr. Sriranga Vaidya ji. So nothing more to speak on this subject, because Dr. Sriranga ji, we are eagerly here to Sriranga ji. Namaskar Neeta ji. Over to Neeta ji. धन्यवाद. थँक्यू सर. धन्यवाद सुकुमारजी. अगदी कमीत कमी शब्दात सरांनी अतिशय सुंदर असं कार्यक्रमाचं उद्घाटन केलं. यानंतर आजचे आपले प्रमुख वक्ते ज्यांना ऐकण्यासाठी आपण उत्सुक आहोत, त्या डॉक्टर श्रीनंद वैद्य सर यांचा थोडक्यात मी आपल्याला परिचय करून देते. डॉक्टर श्रीनंद वैद्य साहेब सुप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन, केईएम हॉस्पिटल. वैद्यकीय क्षेत्रातील अतिशय नावाजलेलं आणि कौतुकास्पद असं एक नाव आणि व्यक्तिमत्व. सरांच्या अनेक मुलाखती वृत्तपत्रातून आणि दूरदर्शनवर आपण यापूर्वी वाचल्यात, ऐकल्यात. आम्हाला कौतुक आहे, अभिमान आहे की एनजीएफ तर्फे ध्येयपूर्ती पुरस्कार घेतला जातो, ज्याच्यासाठी भारतभरातून आपण काही दिव्यांगांची निवड करतो. आणि त्या आमच्या एका कार्यक्रमाला डॉक्टर श्रीनंद वैद्य सर हे आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते. ब्रीच कँडी हॉस्पिटल, ग्लोबल हॉस्पिटल, हिंदुजा, ज्युपिटर या सगळ्या हॉस्पिटल्समध्ये सर सर्जन म्हणून काम पाहतात. जॉईंट रिप्लेसमेंटसाठी सरांचं नाव खूपच प्रसिद्ध आहे. सरांनी मुंबईमध्ये एमएस पूर्ण केल्यानंतर शिकागोला जाऊन उच्च शिक्षण घेतलं आणि पुन्हा मायदेशी इथल्या माणसांसाठी जणू ते परत आले. न्यूयॉर्कच्या राणावत ऑर्थोपेडिक फाउंडेशनची फेलोशिप सरांना मिळाली आहे. इंडियन सोसायटी ऑफ नी सर्जन्सचे ते फाउंडर मेंबर आहेत. युनिव्हर्सिटीमध्ये एमएस ऑर्थोपेडिकचे सर गाईड आहेत. सिंगापूर, मलेशिया, जपान, हाँगकाँग, ऑस्ट्रेलिया, चीन अशा सारख्या जगभरातल्या अनेक ठिकाणी सरांना तज्ज्ञ म्हणून व्याख्यानांसाठी, सेमिनारसाठी आमंत्रित केलं जातं. वैद्यकीय क्षेत्रातील अनेक शोधनिबंध सरांनी लिहिलेले आहेत. खरं तर त्या शोधनिबंधाविषयी सांगणं किंवा त्या सगळ्यांची माहिती घेणं हे मला कठीण आहे. सरांच्या बोलण्यात ते येईल. पण अतिशय महत्वाचे असे शोधनिबंध सरांनी प्रेझेंट केलेले आहेत. 10,000 पेक्षा अधिक ऑपरेशन सरांनी केली आहेत. अतिशय कौतुकाची गोष्ट, कोणालाही अभिमान वाटेल अशी गोष्ट म्हणजे कमीत कमी खर्चात ऑपरेशन व्हावं, गरीबाला सुद्धा ते करता यावं म्हणून सरांनी स्वतः विशेष प्रयत्न केले. स्वतः संशोधन केलं, डिझाईन केलं आणि प्रत्यारोपण केलं. समाजासाठी त्यांचं हे योगदान, त्यांची सामाजिक बांधिलकी खूप महत्वाची आणि मोलाची आहे. आणि अगदी महत्वाचं, माजी पंतप्रधान माननीय अटलजी वाजपेयी यांचं 2001 ला जे ऑपरेशन झालं त्या टीम मध्ये डॉक्टर श्रीनंद वैद्य सर होते. सर, आम्हाला याचा खूप अभिमान वाटतो. इतकी ऑपरेशन्स करणारे सर, सरांच्या कौशल्याला, बुद्धिमत्तेला, सामाजिक बांधिलकीला आपण सगळे मनापासून सलाम करूया. आणि अधिक वेळ न घेता
सरांचं व्याख्यान आणि मार्गदर्शन ऐकण्याकडे आपण वळूया. गुडघे सांधेदुखीवर उपाय आणि गुडघे प्रत्यारोपण या विषयाच्या अनुषंगाने सर आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. सर, पुन्हा एकदा स्वागत करते आणि आपल्याला बोलण्याची विनंती करते. नमस्कार. नूतन गुळगुळे फाउंडेशन, माळी मॅडम आणि परत एकदा संधी देणारे सगळे नेहमीचे यशस्वी कलाकार. कारण आपण सर्व पार्ल्यालाच एका मोठ्या फंक्शनला दीनानाथ मंगेशकर हॉलला भेटलो होतो. त्यावेळेला फाउंडेशनचा उत्साह, फाउंडेशनचं कार्य, तळमळ पाहिलं आहे. आणि ह्या सगळ्याला जबाबदार आणि या सगळ्याच्या मागे माझ्या मागे ड्रायव्हिंग फोर्स म्हणजे आमचे वडील बंधू श्रीरंग वैद्य. थोडक्यात सांगायचं म्हणजे एखाद्या घरामध्ये अपंग माणसाचा धाकटा भाऊ म्हणून आपण जन्माला आलो तर लहानपणापासून आपल्याला सांगितलं जातं की मोठा हो, डॉक्टर हो आणि दादाला चालता कर. माझ्यामध्ये ऑर्थोपेडिक संस्कार आणि जे काय आता तुम्ही सांगितलं, स्तुती, अतिस्तुती भीतीदायक असते. स्तुतीमुळे आपल्यातलं जे लहान मूल सुखी होतं. पण या सगळ्या मागे, या सगळ्या उत्साहामागे पहिलं कारण झालं माझ्या आयुष्यामध्ये तर श्रीरंग वैद्य, की ते असे असून सुद्धा अजूनही मला ड्राईव्ह करतात, अजूनही मला प्रमोट करतात, अजूनही माझं नाव घेतात. हा सगळा श्रेयाचा भाग आहे. आणि नूतन गुळगुळे फाउंडेशननी ज्या तळमळीने हे कार्य एवढे वर्ष केले याबद्दल ते कौतुकास्पद आहे. आपण आता आर्थरायटिस कडे वळूया. बरंच काही आपण आर्थरायटिस बद्दल ऐकतो, बरंच काही वाचतो. माझी पहिली त्याच्याबद्दल तक्रार अशी आहे, आणि ही तक्रार पूर्ण मेडिकल फ्रॅटर्निटीची आहे, की या संकटाच्या आणि चॅलेंजच्या काळामध्ये व्हॉट्सॲप मेडिसिन एवढं गाजायला लागलंय की आम्हाला कळत नाही कधी कधी एक व्हॉट्सॲप मेसेजेस फुलस्केप भरून असतात आणि एवढं कॉन्फिडेंटली त्याच्यामध्ये सांगितलं जातं की बाबा तुम्ही असं 50 डिग्री सेंटीग्रेडचं गरम पाणी नाकात घाला. म्हणजे माझी सर्व गुळगुळे फाउंडेशन आणि बाकी जे मंडळी इथं अपलोड झालेली आहेत त्यांना नम्र विनंती आहे, आमचं शास्त्र अजूनही एका स्टील फ्रेमनी बांधलेलं आहे. अजूनही त्याला शास्त्रीय निकष वापरले जातात. असं कुठलंही औषध, उपाय जे आम्हाला सायंटिफिकली प्रूव्ह करता येत नाही त्याच्याबद्दल कोणी डॉक्टर रेकमेंडेशन करणार नाही. कारण व्हॉट्सॲपच्या मेडिसिन नंतर आपण कॉम्प्लिकेशन झाले, आपण दुखणं वाढलं तर आपण कोणाकडे जाणार हा विचार आपण करत नाही. तर माझं सर्वांना पहिल्यांदा अतिशय नम्र कळकळीचं आव्हान आहे, वैद्यकीय क्षेत्रावर एवढा अनाठायी अविश्वास दाखवू नका. लाखो करोडो डॉलर्स खर्च करून एक न सुटणाऱ्या जटिल समस्यांकरता रात्रंदिवस शास्त्रज्ञ प्रांजळपणे बिना कुठल्या पैशाच्या अपेक्षेने चांगली माणसं जगभर कामं करतायत. आणि हा माझा पहिला मुद्दा होता. आता आपण नी रिप्लेसमेंट कडे वळूया. मला असं वाटतं का आपण ह्या पूर्ण बोलण्याचे 2 भाग करूया. मला नी रिप्लेसमेंट ॲज अ कमर्शियल कमोडिटी लोकांना पटवून देण्यापेक्षा आर्थरायटिस का होतो आणि तो प्रिव्हेंट करण्याकरता काय करण्यात येईल ह्याबद्दलचे काही जर प्रश्न असतील तुमच्याकडून किंवा श्रोत्यांकडून, तर हे प्रश्न मला खूप कळकळीचे आहेत. कारण तुमच्यासारख्या श्रोत्यांनी, अत्यंत हुशार KEMच्या विद्यार्थ्यांनी आम्हाला प्रश्नांनी भंडावून आपण आज शास्त्र आणि मानवी जीवन एवढं सुसह्य करत आलेलो आहोत. पहिला गुडघा मी जेव्हा रिप्लेस केला 1992 साली, श्रीकृष्ण गावडे पेशंटचं नाव होतं. मी KEM हॉस्पिटलमध्ये फुल टाइम लेक्चररचा नुकता युनिट चीफ झालो होतो. आणि तुम्हाला त्याची स्लाइड दाखवीन नंतर. हा पेशंट महिनाभर ऍडमिट होता. ह्या पेशंटला चालवायला आम्ही महिना घेतला. ह्या पेशंटला आम्ही 20 दिवस अँटीबायोटिक दिली. हे सगळं का सांगायला पाहिजे? आज
पेशंट दुसऱ्या दिवशी सकाळी पण घरी जातात. त्यावेळेला माझं जे इन्सिजन असतं, जे व्रण असतो, तो जवळजवळ 1 फूट लांब होता. आज 5 इंचामधनं आम्ही काम करतो. त्यावेळेला आम्ही भारतातून दोघे तिघे असे मोजके होतो जे ऑपरेशन करतो. आज प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये ऑपरेशन होतं. आणि याला कारण एक अतिशय निष्णात सर्जन, एक अतिशय गाजलेलं व्यक्तिमत्व पेशंट आणि एक रिसर्च बेस्ड कंपनी जॉन्सन जॉन्सन, ह्या त्रिगुणी संगमामध्ये या पर्टिक्युलर ऑपरेशनला आणि जवळजवळ 10 लाख आर्थरायटिक पेशंटना, गुडघ्याच्या संधिवाताच्या पेशंटना एक संजीवनी मिळालेली आहे. कारण भीती म्हणजे अज्ञान आणि अज्ञान म्हणजे यापासून दूर राहा. मग कोणी आपल्याला काही सांगेल त्याच्यावर आपण ऐकायचं. ऑपरेशनला धोका समजायचा. ऑपरेशन हे लास्ट अल्टरनेटिव्ह असतं. आणि त्यामुळे वाजपेयी साहेबांमुळे अनेक असा प्रवाह वर्ग होता की जी ॲलोपॅथिक मेडिसिन नी रिप्लेसमेंटला साशंक होते आणि त्याचे क्रिटिक होते. हे सगळं आता गेलेलं आहे. आमची एक रजिस्ट्री आहे, जॉईंटची रजिस्ट्री. ह्या रजिस्ट्रीमध्ये आपण 2019 साली भारतामध्ये जवळजवळ 1.5 लाख ते 1,60,000 नी रिप्लेसमेंट केलेले आहेत. आपण म्हणजे आमच्या सर्व मित्रमंडळी. तर माळी मॅडम, एवढं बोलल्यानंतर तुमच्याकडनं काही एखादा महत्वाचा तळमळीचा प्रश्न असेल तर मला सांगा. आणि मोठी ब्रिदावली राहू नका. फार प्रसिद्ध वाजपेयी. मला अजूनही माझ्या केईएम, मी आता एक रिसर्च पेपर पब्लिश केला, हे आवडीने सांग. केईएम आणि तत्सम मेडिकल कॉलेज असणाऱ्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये नी रिप्लेसमेंट 80 ते 85 हजारामध्ये पॅकेज वर्सेस इकॉनॉमी क्लास कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये पॅकेज. यात मी असं म्हटलंय, मी दोन्ही ठिकाणी काम करतो, की सामान्यांसाठी, गरिबांसाठी प्राईम मिनिस्टर्स योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले योजना, या योजनांमुळे आज आम्ही डॉक्युमेंट केले की प्रायव्हेट आणि टीचिंग इन्स्टिट्यूट मधले प्रोफेसर्स, त्यांना त्यांच्या हाताखाली शिकणारे, भारतातून पहिल्या 2, 3, 5 मध्ये आलेले अत्यंत हुशार विद्यार्थी तेवढाच तोला मोलाचा नी रिप्लेसमेंटचा परफॉर्मन्स देऊ शकतात. हे आम्ही जस्ट पब्लिश करत आहोत. आणि मी कॉर्पोरेट हॉस्पिटलच्या विरुद्ध जात नाहीये, पण मी एकच रेकमेंडेशन करतो, सज्ञानपणे डोळे उघडून बघा. हे तंत्रज्ञान खूप खूप स्वस्त आणि खूप छान. स्वस्त असतं पण त्याला कंप्लेंट असतं, त्याला अर्थ नाही. बेंचमार्क सेम पाहिजे. आणि हे खूप स्वस्त, खूप सामान्यांकरता. आज आमच्याकडे माझ्या उपडीला जत्रा असते आणि या जत्रेमध्ये मी जे कमवतो ते कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये तो आनंद, तो, कारण आमची मुलं आम्हाला चॅलेंज करत असतात, आणखी चांगलं, आणखी चांगलं, आणखी चांगलं, आणखी पेन कमी, आणखी गुडघा वागता आला पाहिजे. हे सगळं आणखी चांगलं करत करत तुम्ही लोकांनी आम्हाला इथपर्यंत आणलं, याबद्दल मी आभारी आहे. एक महत्वाचा काही प्रश्न असेल तर तो आपण विचारा, त्यानिमित्ताने आपण बोलण्याची दिशा पुढे जाऊया. बरोबर सर, मला आधी एक सांगायचंय नम्रपणे अगदी, की जे आहे, मी तर फार थोडी तुमच्याविषयी माहिती दिली, पण खरं म्हणजे तुमच्या स्वभावातला विनय, तुमच्या मनाचा मोठेपणा यातून अधोरेखित होतो. आणि मला नेहमी असं मुद्दाम मी म्हणेन श्रोत्यांसाठी पण आणि माझ्या वतीनं पण, की माणसाचं मोठेपण अधोरेखित करणं हे अशा घालू नका, तुम्ही मला स्पॉइल कराल. नाही, असं नाही करणार. जे आहे ते आहे. सर, पहिला एक प्रश्न मला असा घ्यावासा वाटते, की आहार आणि गुडघ्यांचा संधिवात याचा काय? फारच चांगला आणि माझा डिअर टू माय हार्ट प्रश्न आहे. अहो, आर्थरायटिस, डॉक्टर सुकुमार, आय एम सॉरी मी तुमचा रेफरन्स दिला नाही. तुमचं भाषण खूप आवडलं. आय लाईक युअर स्पीच व्हेरी मच अँड यू आर डुईंग 10 times, 100 times bigger work than what I am doing. So my apologies. आहार, जवळजवळ 2013 साली न्यूयॉर्क मध्ये 40,000 माणसांचा गट, 50 ते 60च्या मधला, त्याच्यामध्ये 20,000 डिवाइड केले. 20,000 लोक होते ऍसिडिक डाएट खाणारे, म्हणजे चिंच, लिंबू, ताक, दही, कोकम, अशा लिंबू, हे सगळं खाणारा एक ग्रुप होता. आणि दुसरा ग्रुप त्यांनी सांगितलं वर्षभर अल्कलाईन डाएट, म्हणजे हे सगळं खायचं नाही. आणि अल्कलाईन 3च गोष्टी असतात,
त्याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगा, कोळा आणि रासबेरी ह्या फक्त डाएटवर कंट्रोल म्हणतो मी त्याला, कंट्रोल ट्रायल. त्यांना असं समजून आलं की जे लोक आंबट खातात त्यांना आर्थरायटिस लवकर होतो, सिव्हिअर होतो आणि क्रिपलिंग होतो. सो आता एक मोठा वर्ग आमच्यातला असा आहे की तो कृपा करून ऑपरेशन टेबलवर येऊ नका, वजन कंट्रोल करा आणि तुमच्या आहारामध्ये जे जिभेच्या साईडला फार सुंदर लागतं, ज्याच्याशिवाय जेवण जात नाही, जिभेवर कंट्रोल ठेवा. ऍसिडिक फूड ज्याची पीएच 5.5, 6, 7, 6 पर्यंत असते, हे खाण्याने जवळजवळ प्रत्येक ट्रायल मध्ये अल्कलाइन फूड रेकमेंड करण्यात आलेलं आहे. कृपा करून तुमच्यापैकी कोणी हा अल्कलाइन फूड कन्सेप्ट घरगुती जेवणात कसा उतरवायचा, तर मी पेशंटना सांगतो, सांबार करायचं त्यात तुम्ही कोहळा घाला, ते अल्कलाइन आहे, शेंगा घाला, अल्कलाइन आहे, रासबेरी स्ट्रॉबेरी भरपूर खा, आणि मग आर्थरायटिस झाला तर मला सांगा. ताकावर प्रेम करू नका. एक व्हॉट्सअप मेडिसिन तुम्हाला सांगतो, सकाळी उठून लिंबू पाणी भरपूर प्यायचं म्हणजे तुम्ही तरुण राहता. हे व्हॉट्सअप मेडिसिन आहे, पण आर्थरायटिस नक्की होणार तुम्हाला. दुसरं, कच्ची लोक 1.5 ते 2 लिटर ताक एवढं कन्झम्पशन असतं पर डे, आणि त्यांच्यामध्ये आर्थरायटिसचं प्रमाण फार मोठं आहे. मुलींमध्ये 40व्या वर्षी आर्थरायटिस होतो. सो फूड, ऍसिडिक फूड, मी नेहमी म्हणतो पेशंटना की ही गुडघ्याची ऍसिडिटी आहे, आर्थरायटिस ही गुडघ्याची ऍसिडिटी आहे, आणि तुम्ही ट्राय करून बघा. मी स्वतः महिनाभर रोज 1 ग्लास ताक पिऊन पाहिलं, मला एका महिन्यानंतर थोडं थोडं दुखायला लागलं जॉईंट मध्ये. हा माझा स्वतःचा अनुभव सांगतो. दुसरं, प्रिव्हेन्शन मध्ये दुसरं, भारतामध्ये एक्सरसाइज कल्चर नाही. आपण परदेशात, आपण जसजशा मोठ्या मोठ्या संस्कृती असलेल्या देशाकडे जातो, तिथं 3 गोष्टी प्रकर्षाने आपल्यापेक्षा वेगळ्या असतात. फ्री मेडिकल ऍडवाइस, फ्री मेडिकल ट्रीटमेंट 1, 2 इन्शुरन्स पेनेट्रेशन म्हणजे प्रत्येक माणूस इन्शुर्ड असतो 2, आणि 3 फिजिकल कल्चर. प्रत्येक परगण्यामध्ये, युके मध्ये, USA मध्ये, म्हणजे एक सबब म्हणतो त्याला, तिथं स्पोर्ट्स सेंटर्स आहेत. व्हॉट लेवल स्पोर्ट्स सेंटर? ऑलिम्पिक लेवल स्विमिंग पूल, नंतर फुटबॉल ग्राउंड आणि चांगला जिम. इथं जर फिजिओथेरपी करून तुम्ही तुमच्या गुडघ्याच्या वाटीच्या दोन्ही बाजूला जे स्नायूचं एक वलय दिसतं, ते एखाद्या घोड्याच्या लगामासारखं स्नायूचे वलय वाढवलं, खास व्यायाम करून, आणि तुम्हाला भीती असेल, माझ्या आईला आहे, माझ्या वडिलांना होता, माझ्या काकीला होता, आर्थरायटिसची भीती तुम्हाला बाळगायचं कारण नाही. हे व्यायाम डॉक्टर राणावतनी स्वतः डिझाईन केलेले आहेत. हे व्यायाम म्हणजे उठाबशांचे व्यायाम नव्हेत. वाटी टाईट करून वाटीच्या भोवती जे हॉरिझॉन्टल फायबर आम्ही म्हणतो, जे घोड्याच्या लगामासारखे वाटीवर बसलेले असतात, त्यांचं गर्थ वाढवलं म्हणजे तुम्हाला आर्थरायटिस होण्याचे चान्सेस 0 असू शकतात. आणि हा फार चांगला प्रश्न आहे. माझ्या स्तुतीपेक्षा आपण अशा गोष्टींना जास्त वेळ घालूया की जिथं सामान्यांचं आयुष्य सामान्य गोष्टी करून सुधारू शकेल. आणि गुडघा एक शास्त्र झालं. मी आपण एक काय म्हणतात, तर सागरामध्ये ठिपका पण नाहीये. आपण गुडघ्याच्या संधिवातावर एवढं बोलतो, तर आमचे गुरु आम्हाला सांगायचे की जर एखाद्या मुंगीला आर्थरायटिस झाला तर तिचं कोण बघणार, त्याच्यामध्ये तर फ्लुइड पण नसतं. सो हे सगळं आपण सांध्याचं शास्त्र पाहिलं ना, आपण सगळे या सर्व सायंटिफिक चॅलेंज मध्ये अजून एक मुंगीच्या पावला इतकी पुढे सरकलेलं नाहीये. पण हा प्रयास आहे. प्रयास काय आहे? जे कोणी याच्या मागे सेवाभावनेने रिसर्च करतायत, हा रिसर्च जेव्हा प्रत्यक्ष पेशंटच्या लाईफ मध्ये, आता मी जसं म्हटलं 1.5 दिवसाने पेशंट जातो, म्हणजे काय केलं आम्ही, रिसर्च केला की आपण पेन म्हणजे वेदनाशमक गोळ्या द्यायच्याच नाही. डायरेक्ट एक आम्ही जशी कॉकटेल तयार केली, कॉकटेलाचा वेगळा अर्थ घेऊ नका, कॉकटेल तयार केली की 6 औषधं माझ्या अॅनेस्थेटिस्टने मला सांगितली, आम्ही इंजेक्ट केली गुडघ्यामध्ये ऑपरेशनच्या टाके घालण्यापूर्वी, आणि पेशंटला 1 तासाने, 2 तासाने, 3 तासांनी उभं केलं आणि चालत घरी गेले. मला म्हणायचंय काय, रिसर्च खूप साधा असतो, त्यांनी प्रचंड मोठा आर्थिक डोलारा जो असतो, आता पेशंटला 10 दिवस तिथं ठेवणं म्हणजे 20, 25, 50, 1 लाख, 2 लाखांनी बिल वाढणार. हेच जर 1 दिवसावर आलं, पैसे वाचले, गुण आला,
आणि अशा तऱ्हेने जो प्रत्येक रिसर्चला सायंटिफिक गाभा असतो, की जो आम्ही म्हणतो तुम्ही काही केलं तरी लॅन्सेटमध्ये तुमचा रिसर्च पब्लिश होऊ शकत नाही, ते तुमचा अगदी पिंजून काढतात. कुठे कॉपी केली नाही ना, कुठे खोटं खोटं सांगितलेलं नाही ना, पेशंटकडनं काही अशा जर्नल्समध्ये जे अजूनही मंदिर आहेत, ही जर्नलचे जे एडिटोरियल बोर्ड आहेत, हे फार ज्यांच्यापर्यंत प्रेसिडेंट ऑफ अमेरिका सुद्धा काही करू शकणार नाही अशी पॉवरफुल मंडळी आहे. आणि या लेवलचा रिसर्च जेव्हा चालतो आणि तो बाजारात येतो तेव्हा तो महागडा असेलच असं नाही, असं मला म्हणायचं. ठीक आहे. सर या अनुषंगाने मला वाटतंय की सध्या तर कोविडच्या काळात लिंबू पाणी, आवळा, सी व्हिटॅमिनच्या गोळ्या ह्याचा खूपच मारा, म्हणजे 6 महिने जवळजवळ आपण यात आहोत. म्हणजे हा मारा थोडा चुकीचा होतोय असं म्हणायला हरकत नाही. आणि याला जोडून आणखीन एक आहे की शेवग्याच्या शेंगा ज्या आहेत त्या आहारात, मग त्या आहारात रोज असाव्यात का? त्याचं हे प्रमाण नाही, कसं आहे माहितीये का, संपूर्ण आयुष्य हा एक बॅलन्स आहे. म्हणजे आपण असं शेवग्याच्या शेंगाच खाव्या आणि बाकी काही खाऊ नये असं नाही. आमचं म्हणणं एवढं आहे की हे अल्कलाईन डाएट आहारामध्ये कसं चपकलपणे तुम्ही गृहिणी म्हणून बसू शकाल, हा तुमचा पुरुषार्थ आहे. म्हणजे दर रविवारी आपण सांबार करायचं, समथिंग लाईक दॅट, सो याचा आहारामध्ये जरूर समावेश असावा. आता कोविड आणि व्हिटॅमिन सी, आपण कोविड बद्दल 5 वर्षांनी बोलूया. कारण कसं आहे, आपण वादळामध्ये आपली बोट आहे आणि त्यावेळेला आपल्याला मोहम्मद रफीचं गाणं ऐकणं म्हणजे लक्झरी होईल. तर सध्या हा विषय एवढा प्रचंड आहे डॉक्टरी शास्त्राला, म्हणजे जसं सिंहाच्या गुहेत जावं तसं प्रत्येक डॉक्टर आज हॉस्पिटलमध्ये शिरतोय आणि बाहेर येतोय. मी 7 महिने मी अनुभवतोय आणि मला माझ्यापेक्षा मी काय घरात घेऊन येतो याची भीती जास्त असते. सो व्हिटॅमिन सी ठीक आहे, पण व्हिटॅमिन सीचं फॅड असू नये, त्याचा डोस नीट कॅल्क्युलेट करून घ्यावा. आणि मग एकदा गोळी घेतली तर तुम्ही लिंबू पण पाहिजे आणि हे पण पाहिजे असं नाही करूचा. सो प्लेस आहे पण ती माफक, कारण म्हणून आपण म्हणतो ना मिनिमम डोस. प्रत्येक गोष्टीला जे तुम्हाला 500 मिलीग्राम दिसतो तिथे हा मिनिमम डोस असतो. मिनिमम डोस हा कधीही पेशंटना गैरफायदा करत नाही. कुठल्या एका डोसची तुम्ही मात्रा वाढवलीत की त्याची काहीतरी कोलॅटरल तुम्हाला डॅमेज सहन करायला लागतं. थँक्यू सर. दुसरा एक प्रश्न सर असा येतोय आपल्याला की नी रिप्लेसमेंट आणि रोबोटिक सर्जरी याच्याविषयी खूप उत्सुकता आहे आम्हाला ऐकण्याची. कसं आहे, आपण ज्याला डिसरप्टिव्ह टेक्नॉलॉजी हा शब्द ऐकतो सध्या, मी थोडक्यात सांगतो. 5 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी तुम्ही आपण कुठेतरी परदेशी गेलो तर टॅक्सी तरी बुक करायची किंवा कोण येईल मला घ्यायला, असं आपलं एक समीकरण होतं. आज आपल्याकडे मोबाईलवर उबरचं ऍप आहे आणि आपण ते ऍप घेऊन जगाच्या कोण्यात कुठल्याही ठिकाणी आलो तरी त्यांच्या नकाशावर ते उबर असतं आणि तुम्हाला मध्य रस्त्यावर येऊन उबर येऊन टॅक्सी पिकअप करते. याचा परिणाम काय झाला, ॲव्हिस आणि हर्ट्ज आणि मोठमोठ्या टॅक्सी कंपनी बंद पडली. तसं प्रत्येक एरियामध्ये जे संशोधन झालंय, आता रोबोटिक्स तुम्ही म्हणालात, प्रत्येक एरियामध्ये जे संशोधन झालंय हे संशोधन मानवी मेंदूच्या निव्वळ वापरापासून त्या ऑपरेशन मधल्या क्रिटिकल स्टेप काय असतात. आता हा सांधा आहे, आता ह्या सांध्यामध्ये आता हा माझ्या डाव्या बाजूचा सांधा आहे, मांडीचं हाड हे खाली आहे ते लेग म्हणजे पायाचं हाड, आणि ही वाटी आहे आणि हा सांधा अशा तऱ्हेने फिरतो, बरोबर. आता या सांध्यामध्ये जेव्हा तुम्ही हा रिप्लेस केलेला सांधा आहे, दर्शकांना दिसतोय का हा? हो दिसतंय सर व्यवस्थित. तर हा रिप्लेस केलेला सांधा, याच्यामध्ये खासियत काय असते की वरचं जे हाड आणि खालचं आहे याच्यामध्ये 5 डिग्री 3 ते 5 डिग्री अँगल असतो, 3 ते 5 डिग्री. आता जर एखाद्या तांत्रिक नवीन संशोधनाने हे 3 डिग्री म्हणजे 3 डिग्रीच आलं, 5 डिग्री म्हणजे 5 डिग्रीच यायला लागलं, तर ते संशोधन मानवी एरर, ह्युमन एरर म्हणतो आपण, हा खूप कमी करतो. रोबोटिक सर्जरी हे कुठेतरी
छोटे घाव कुठलीही गोष्ट बघून कापायची नाही, न बघता सुद्धा प्रिसाइज अँगल, किती प्रिसाइज, अर्धा डिग्री किंवा अर्धा मिलीमीटर सुद्धा चूक न करणार असं हे तंत्रज्ञान आहे. प्रॉमिसिंग आहे, पण मी एक गेल्या 40 वर्षाचा अनुभव देऊन सांगतो, जेव्हा टेक्नॉलॉजी येते ती चांगली असते, पण सामान्यांच्या पलीकडे असते. जेव्हा ती जुनी व्हायला लागते, जेव्हा ती सामान्यांच्या हातामध्ये येते, तेव्हा कॉर्पोरेट कंपनी आणखी काहीतरी नवीन आणून ठेवतात. त्यामुळं जुनं आणि नवं याचा ताळमेळ साधण्याकरता चांगला मॅच्युअर्ड ऑर्थोपेडिक सर्जन, मॅच्युअर्ड डॉक्टर हा कुठल्या पेशंट करता मी तंत्रज्ञान वापरीन या महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर फक्त त्याच्याकडे असतं. आजच्या घटकेला रोबोट घेतला म्हणजे रोबोट आतमध्ये जाऊन ऑपरेशन करत नाही. ऑपरेशनचे जे प्रिसाइज कट्स आहेत बोनचे ते रोबोट करतो. पण 12 कोटी रुपयाचं जर मी एक काही वस्तू घेतली, मी डॉक्टर म्हणून समजा, किंवा हॉस्पिटल घेतली, तर अजूनही कोण असा सेवाभावी माणूस जन्माला आलेला नाहीये की तुम्ही 12 कोटी रुपये घ्या वस्तू आणि पेशंटकडनं वसूल करू नका. त्यामुळे तंत्रज्ञान 100% उपयुक्त होणार आहे, पण ज्या किमतीमध्ये आणि ज्या स्वरूपामध्ये जे तंत्रज्ञान येते, हा गव्हर्नमेंट, कॉर्पोरेट कंपनीज, त्यांचे प्रॉफिट मार्जिन ह्या सगळ्या ऑपरेशन थिएटरच्या बाहेर असलेल्या गोष्टींचं कारण आहे. बोला. वैद्यकीय शास्त्रातल्या ह्या सगळ्या गोष्टी ऐकताना आम्हाला खूप छान वाटतंय. एक आपल्याला चॅटबॉक्स मध्ये सर प्रश्न आलाय की D3 विटॅमिन कमी असेल तर असंच होतो का? D3 विटॅमिन हे डायरेक्टली आर्थरायटिस करू शकत नाही, पण D3 विटॅमिनच्या कमजोरीमुळे बघा, आता मगाशी तुम्ही हाड पाहिलंय, घाबरून जाऊ नका, माणसाची हाडं नाही आहेत, हे बनवलेलं हाड आहे. तर D3 विटॅमिन मध्ये हा असा बाक येतो, कमजोरीमुळे असा बाक येतो. त्यामुळे इथं बॅलन्स असा किंवा असा जातो. कळलं तुम्हाला? D3 विटॅमिन मुळे सरळ असलेल्या मांडीच्या हाडाला एक प्रकारचा बाक येतो. आपण जर दरवाजा बिजागर बरोबर बसवलं नाही आणि ते तिरपं बसवलं तर ते खराब होत जाईल. असा इनडायरेक्टली D2 विटॅमिन, D3 विटॅमिन आपल्याला आर्थरायटिस करू शकतो. पण ऍक्च्युअल जी गुडघ्याचा पृष्ठभाग जो आपण दाखवलाय त्याच्यामध्ये तो काही फरक करत नाही. ऍसिडिक फूड खाणाऱ्यांमध्ये आम्ही आर्थ्रोस्कोप टाकून पाहिला, तिथं अल्सर दिसतात, अल्सर. ठीक आहे. आता आपण एक माझं प्रेझेंटेशन म्हणजे थोडंसं टेक्नॉलॉजी बद्दल थोडंसं एक गंमत जम्मत आहे, तुम्हाला आवडेल की नाव दिले स्मार्ट टूल्स इन नी रिप्लेसमेंट. स्मार्ट टूल्स. तर जर मला तुम्ही संधी दिलीत, एक 5 मिनिटात ते फक्त मी उरकतो. बघू शकताय का तुम्ही? अजून स्क्रीन शेअर येत नाहीये. बर. यशोधन, आलं का? नाही, अजून नाही आली सर. सय्यद, आलं का? कोण तो मगाशी कोण? यशोधन. यस सर. यशोधन सर स्क्रीन शेयर करना चाहते हैं. सर है को होस्ट, ही कैन शेयर द स्क्रीन. सर आलं का? येस येस येस, आलं सर, आलं. हा, आलं. आता याचं आपण नाव दिलंय स्मार्ट टूल्स इन टोटल रिप्लेसमेंट. म्हणजे आता हा अशा हायटेक गोष्टी आहेत की तुम्हाला बघायला जरा मजा येते. आपण एक अर्धा गुडघा करावा की नाही याच्याबद्दल पण इथं थोडंसं संवादमय आहे. आणि रोबोटिक्स आपण म्हणालो ते. आता ही सगळी हॉस्पिटल आहे जिकडे मी फिरत असतो, मी रिप्लेसमेंट करत करत. आणि हे आमचं मंदिर KM हॉस्पिटल, जिथं सगळं अजूनही भारतामधली 20 लाखामधली पहिल्या 5 आलेली मुलं इथं ऑर्थोपेडिकला येतात.
आणि मी त्यांच्यासमोर ढ आहे, पण एवढी हुशार मुलं आहेत ही आणि एवढी नम्र आहेत आणि एवढी सेवाभावी आहेत. तर हे सगळं त्यांचा आणि त्यांच्या आईवडिलांचं श्रेय आहे की मला त्यांनी इथपर्यंत आणलं. हा माझा पहिला पेशंट आणि तुम्ही बघाल इथं सप्टेंबर 11, 93 हे गावडे साहेब 17 वर्ष माझ्या गुडघ्यावर, माझ्या नाही. आणि मी त्यावेळेला इंडियन जॉईंट टाकला होता. खूप एकदम टेक्नॉलॉजी एवढी क्रूड होती, पण ह्या माणसांनी मला विश्वास दिला, मला स्वतःवर विश्वास दिला, मला या टेक्नॉलॉजी बद्दल विश्वास दिला. आणि हा व्हिडिओ आपण बघताय, माझ्या घरासमोर राहतात मिस्टर शहा म्हणून आहेत. त्यांचे दोन्ही गुडघे मी 27 वर्षापूर्वी रिप्लेस केलेले आहेत. आणि रोज मला हे नेत्रसुख मिळतं की चला बाबा, एका तरी माणसाचं जाता जाता आशीर्वाद रूपी कटाक्ष आमच्या घरावर पडतायत. आणि ते जयश्री अपार्टमेंट म्हणजे आमच्या समोरच राहतात. त्यामुळे 28 वर्ष झालेली आहेत ऑपरेशन करून, चालतायत अजून व्यवस्थित. मी लोक विचारतात तुमचं हातात बाबा किती वर्ष टिकतं, तर ठीक आहे 28 वर्ष आहे, हरकत नाही. काही मंडळी मदत करतील का? तुमचं स्लाइड पुढे जात नाही. यशोधन. आता आपण नी रिप्लेसमेंट बद्दल एक बेसिक आहे बघा, कसं काय आतमध्ये दिसतं. हे असे तोंडाला कसे अल्सर येतात तसे अल्सर यायला लागतात. पहिलं हे बघा, हा अल्सर येतो. गुडघ्याचे 3 भाग असतात, आतला, बाहेरचा आणि वाटीचा. आणि हे तिन्ही भाग खराब झाले की मात्र ऑपरेशन शिवाय गत्यंतर नसतं. तर ही फार सुंदर व्हिडिओ आहे. मला तुम्ही आवाज तुम्हाला मिळाला तर फार छान होईल. अमेरिकेमध्ये 1/3 लोकांना कुठल्या ना कुठल्या फॉर्मचा आर्थरायटिस असतो. हे माझे गुरु डॉक्टर राणावत आणि $82 बिलियन म्हणजे बघा इकॉनॉमीचा किती मोठा भाग. $7 लाख, हा 2011 सालचा व्हिडिओ आहे. 7 लाख सांधे बदलले जातात अमेरिकेत. आपण 1.25 लाखावर पोहोचलेलो. आणि यातल्या बहुतेक डॉक्टर माझे मित्र आहेत किंवा यांच्याबरोबर काम केलंय. हे थॉमस कुल्को म्हणून आहेत. सांगायचं तात्पर्य असं की अमेरिकेच्या प्राईम टाइमला 4 ठिकाणी 4 ऑपरेशन कंडक्ट करण्यात आली. आणि त्यांचे नातेवाईक, त्यांना अगोदर वाटणारी भीती, ऑपरेशन पेक्षा ना भीती काढणं हा फार मोठा भाग असतो. मग त्यांचं काउन्सिलिंग आणि नंतर ते कसे ड्रायव्हिंग करतायत, एका गुडघ्याच्या रिप्लेसमेंटमुळे त्यांच्या निजी जीवनामध्ये रोजच्या रोज काय फरक पडला, हे सगळं या मूवीमध्ये दाखवलेलं आहे. आणि ही जी वास्तू, इकडे मी काम केलं डॉक्टर राणावत बरोबर. 4थ्या मजल्यावर आमचं फेलोशिपचं चेंबर होता. आणि हे माझे ते अत्यंत अविस्मरणीय दिवस 97 सालचे. आणि हे सगळं मागे पण मी बोललो होतो, माझा हा भाग प्रत्येकाला माहिती आहे. आमच्या सद्गुरू भाऊंची कृपा आहे. आमच्या घराला आध्यात्मिक संस्कार आहेत आणि आमच्या गुरूंमुळे हे सगळं मी प्रामाणिकपणे समजतो की एखाद्या गोष्टीचा निर्णय आणि त्याची अपॉर्च्युनिटी याच्या मागे प्रचंड कुठेतरी कष्ट, त्याग करणारे संत आपल्या पाठी असतील तर आपण, समाज सगळे, नाहीतर काय डॉक्टरची सगळं प्रॅक्टिस वाढते, पैसा वाढतो, पण पुढे त्यांना जे समाधान पाहिजे ते मिळत नाही. तर मी या दृष्टीने खूप नशीबवान आहे. आणि हे ते माझं कार्ड पंतप्रधानांच्या टीम मधलं आणि अजून जपून ठेवलंय. आणि फेमस पेशंट, फेमस डॉक्टर, फेमस कंपनी. आता काही आपण पेशंट बघूया. मला वाटतं इकडं किती लोक रजिस्टर झाले. ऐका, हिला ही आर्थरायटिस होता यंगपणी. सर, हा, आपला वेळ कसा काय?
हा आहे सर, वेळ आहे आपल्याला. आता या बाईंना बघा तुम्ही, इंदिरा म्हणून आहेत, ऑपरेशन थिएटर मध्ये काढलेला व्हिडिओ आहे. म्हणजे लोक म्हणतील आता तुम्ही आयुष्यात कधीच चालू शकणार नाही. 2 मिनिटं. आणि यांचा ऑपरेशन नंतरचा व्हिडिओ बघा तुम्ही, ग्लोबल हॉस्पिटलच्या ओपीडी मध्ये. एवढा वा वा. ड्रामॅटिक फरक पडतो. आधी कशा चालत होत्या, आता या त्यांचं नाव सांगणार नाही, पण त्यांची इच्छा होती आयुष्यामध्ये एकदा तरी आपण पंजाबी ड्रेस घालावा, कारण पाय कसे आहेत बघा. आणि आज 17-18 वर्ष झाली बघा, या हिंदुजाच्या कन्सल्टिंग मध्ये आलेत आणि पंजाबी ड्रेस घातला त्यांनी. एवढे पाय सरळ झालेले आहेत, कळलं का? आपण नेहमी साशंक असतो होणार की नाही, पण योग्य तंत्रज्ञान, त्याच्याकरता तुम्ही केलेली मेहनत, चांगली टीम आणि हा ऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल मिळवलेला फिल्बर्ट बाई, याचं ऑपरेशन मी केलं. तो आफ्रिकन आहे, केनियामधनं आला होता आणि ही न्यूज रीडर आहे केनियामध्ये, तडवी म्हणून, आणि तिचं हिप रिप्लेसमेंट आम्ही केलं. हा स्टँडर्ड चार्टर बँकेमध्ये काम करतो आणि बघा गुडघ्याची हालत काय, चुरा झालेला आहे. आणि आपण बघू शकता व्यवस्थित चालतोय. ही दुबईची यंग मुलगी आहे आणि दोन्ही गुडघे 32व्या वर्षी गेले तिचे. आणि आज तुम्ही तिचं आयुष्य बघा, व्यायाम करते, ड्रायव्हिंग करते, आणि आज जवळ 20-22 वर्ष या गुडघ्यावर चालते. मी इथं थांबवतो, कारण काय आम्ही डॉक्टर लोक भावच जातो तुमच्या गोष्टी सांगताना, आणि महत्वाचा भाग आपल्या प्रश्नोत्तरांचा आहे. नाही सर, थोडा वेळ आपण बघू शकतो, काही हरकत नाही. सो आपण आता परत प्रश्नोत्तरांकडे जाऊया. आता काय हा, आता आपण मूळ स्क्रीनवर कसं यायचं, कोण येतो? यशोधन. हाँ अभी नॉर्मल पे आने का है, हो गया. ओके, ठीक आहे. आता तुमचे परत काही प्रश्न कोणी असतील तर दे आर मोस्ट वेलकम. हो आहे सर. एक असं आहे की थायरॉइडच्या त्रासामुळे आर्थरायटिस होतो काय? थायरॉइड हायपो असेल तर वजन वाढतं, आणि वजन वाढणे आर्थरायटिसचं कारण होऊ शकतं. थायरॉइडमुळे आपली जी हायपर थायरॉइडिझम मध्ये आपली जी गुडघ्यामध्ये एक नॅचरल वंगण असतं, 1cc सायनोवियम म्हणतो. हा एक चमत्कार बघा, एखाद्या मशीनमध्ये 1cc ग्रीस भरून ते 80 वर्ष चालवावं, असा तो देवाचा चमत्कार आहे. तर त्या थायरॉइडमध्ये ह्या जो सायनोवियल फ्लुइड असतं, वंगण असतं, ते सुकतं किंवा ते अतिशय ड्राय होतं, आणि मग तिथं खरवड चालू होते आणि आर्थरायटिस होते. थायरॉइडचा दोन्ही कमी, हायपो आणि हायपर मध्ये फरक पडतो. पुढचा एक प्रश्न असा आहे सर, जेनेटिक्सचा काय परिणाम होतो काय याच्यावर? मी कर्तृत्ववादी आहे. जेनेटिक्स समजा आहे, मला आता असं अमुक घेणार आहे, मी गप्प का बसू? मी माझ्या पेशंटला सांगतो, तुम्हाला कॉम्प्लिकेशन झाला ना तर मी टायगर होतो, मी तुटून पडतो. जेनेटिक आहे, पण तुम्ही वजनाची काळजी घेतली, योग्य ते व्यायाम केले, अल्कलाइन डाएट घेतलं, तर का व्हावं तुम्हाला? सो हे तुमच्याकडे आम्ही तुमच्या आता गोळ्या निघाल्यात की सायनोवियल फ्लुइड जास्त चिकट कसं होईल गुडघ्याचं वंगण. आता अशा त्या रिसर्च प्रोडक्ट इटालीहून आलेले आहेत, महागड्या गोळ्या आहेत, पण काम होतं त्यांनी. आणि हे व्हॉट्सअप मेडिसिन मध्ये नसतं. आम्ही जी औषधं सांगतोय ना, ती व्हॉट्सअप मेडिसिन मध्ये नसतात किंवा इंटरनेट मेडिसिन मध्ये नसतात. बरोबर. आणखीन एक प्रश्न असा आहे सर की ही जी वेगवेगळी तेलं जी जिरवली जातात गुडघ्यामध्ये, किंवा मालिशचा एक हे आहे, टोटल बॉडी मसाज एक असतो, फक्त गुडघ्याला, फक्त पायाला, आणि पुन्हा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीकडे आलोच आपण, तर ह्याच्यामध्ये एकूण तथ्यांश काय, किंवा हे किती प्लस मायनस आहे?
नाही, मी या गोष्टी हसण्यावारी नेणार नाही. हे बघा कसं आहे, मला रोबोटिक बोलणं फार सोपं आहे हो, पण तिथे जव्हार मोखाडा आणि या आदिवासी एरियामध्ये काय लोक करणार, खायचे पैसे वांदे आहेत. तर मी कुठल्याही या घरगुती औषधाला कमी लेखणार नाही. त्यांनी जर आराम पडत असेल जरूर, पण त्या पडलेल्या आरामानंतर त्यांनी व्यायाम करावे आणि गुडघ्याची ताकद वाढवावी, स्नायूची ताकद वाढवावी. सर आणखीन एक प्रश्न असा आहे की फिंगर्स आर्थरायटिस हा होतो, फक्त तो कसा होतो? हो. नाही, तो कसा आहे, आर्थरायटिसचे दोन भाग आहेत. एक ऑस्टिओ आर्थरायटिस, डिजेनरेशन म्हणजे वयोमानानुसार येणारा आर्थरायटिस, हा एक भाग आहे. त्याच्यामध्ये दुसरा ऑटो इम्युन म्हणजे शरीरामध्ये रक्तपेशी, शरीराविरुद्ध विष तयार होतं, जे कार्टिलेजला जाऊन भोकं पाडतं किंवा अल्सर करतं. तो रुमेटॉइड हा वेगळा भाग आहे. हाताच्या फिंगर्स आहे तो त्या भागात येतो. पण जे कोणी असतील त्यांना सांगा की ह्या गोष्टीवर एवढं प्रचंड संशोधन झालंय की त्या प्रकारचा पाय वाकडे तिकडे करणार त्या बाईंसारखा होणार नाही, अशी नवीन औषधं निघालेली आहेत. होणार नाही. इन्फ्लिक्सिमॅब ग्रुप ऑफ मेडिसिन म्हणतात. 7,000 रुपयाचं मांडीच्या चामडीखाली इंजेक्शन देतात आठवड्याला एक, आणि अशा जवळजवळ 12 ते 18 इंजेक्शन नंतर बरे होता तुम्ही, बरे पूर्ण. कळलं का? चांगली गोष्ट आहे आशाताई. आणखीन एक सर प्रश्न असा आहे की नेमका कोणत्या व्यायाम किंवा कोणत्या योगासनांमुळे मदत होईल गुडघेदुखी होऊ नये यासाठी? योगासनं हे प्राणधारणा, सर्क्युलेशन, त्याच्यामध्ये काही ऑब्जेक्शन असू नये. आमचा प्रॉब्लेम काय आहे, योगासनाला आपण जमिनीवर बसतो. जर गुडघ्याला अँटी ग्रॅव्हिटी करायचं झालं, म्हणजे जमिनीपासून चालण्याच्या लेवलला त्या गुडघ्याला शरीराने उचलायचं असेल, तर 8 to 9 टाइम्स बॉडी वेट त्या कार्टिलेजवर प्रेशर येतं. त्यामुळे तुम्ही योगासनं करा, पण दोन बाजूला दोन खांद्यामध्ये स्टूल ठेवा आणि कुठेतरी भार त्या स्टूलावर देत उठा, गुडघ्यावर देऊ नका भार, जर तुम्हाला आर्थरायटिस असेल तर. आणि व्यायाम जे म्हटले म्हणजे उठाबशांचे व्यायाम नाही, ते खूप वेगळे व्यायाम आहेत. ते तज्ञ फिजिओथेरपिस्ट कडनं, ज्यांच्याकडे इन्स्टिट्यूशनल फिजिओथेरपी म्हणतो. आता एक मोठं डिपार्टमेंट आहे ग्लोबलला, HN रिलायन्सला, 5-5 हजार स्क्वेअर फीट मध्ये तिथं गरम पाण्याचे बाथ्स आहेत. अशा तऱ्हेने पद्धतशीर फिजिओथेरपी एकदा शिकून घ्या तुम्ही, परत तुम्हाला ते ऑटो तुम्ही करू शकता. तुम्ही वाटल्यास गुगल सर्च करू शकता, VMO आणि VLO, वास्टस मिडियालिस ऑब्लिटरेशन, वास्टस लॅटरालिस ऑब्लिटरेशन. हे व्यायाम तुम्ही गुगल सर्चवर, तुम्ही युट्यूबवर बघा कसं काय करतात ते, आणि कॉपी करा वाटल्यास. VMO VLO दर्शकांना सांगा, VMO VLO. VMO हा, दोन्ही हे दोन आपण व्यायाम बघूया ती जादू करेल गुडघ्यामध्ये. बघा, VMO VLO. ठीक आहे. आणखीन एक प्रश्न असा आहे सर की विशेषतः महिलांच्या बाबतीत की वयाच्या 40 नंतर किंवा 45 नंतर. अलका मांडके आहेत का आता दर्शकांमध्ये? आहेत मॅडम आहेत. मॅडम नमस्कार. मॅडम सुरुवातीपासून आपल्याला जॉईन आहेत. नाही, त्यांनी मला ओळखलं नाही एवढा तर काय. मी आता नमस्कार. अजून काय एवढा म्हातारा दिसत नाही मी, काय मी तो ओळखलं नाही तुम्ही मॅडम? नाही सर, त्यांनी चॅटबॉक्स मध्ये तुम्हाला वेलकम केले. नाही, मी बरेच मेसेज पाठवले पण ओळखलं नाही असं, म्हणजे मला आठवतच नाही कधी भेट झाली की नाही, आणि तो अरे बाबा, आमचे हिरो होते त्यावेळेला नीतू मांडके साहेब. 2 ऑपरेशन करताना मी हिंदुजाला आलो होतो, पण माझ्या खरंच लक्षात नाही ते, आणि आज छान वाटलं तुम्हाला भेटून. आणि सर अलकाताईंनी 2-3 मेसेज टाकले की तुम्हाला वेलकम केलं, तुम्हाला ऐकण्याचा खूप आनंद होतोय असं. आणि त्यांचे मिस्टर वेगळ्या लीग मध्ये डॉक्टर आहेत, हे बरोबर, वेगळा लीग आहे त्यांचा. अगदी खरंय. मॅडमचा अॅनेस्थेसियाचा टेक्निक एवढं, आता रिजनल ब्लॉक देताना आम्ही त्यांची आठवण काढतो कधी कधी. खरंय. डॉक्टर नीतू मांडके आणि अलका मांडके म्हणजे कधीच विसरणार नाही महाराष्ट्राची जोडी आहे. नाही, मी डॉक्टर नीतू मांडकेंबद्दल काय नोट लिहिली आहे ती वाचून दाखवा. मी लिहिलंय त्याच्यावरती, नोट वाचून दाखवा डॉक्टर नीतू मांडके. येस. तोपर्यंत मी एक प्रश्न घेतेय सर. हा, बोला. पुढे एक प्रश्न असा आहे की बऱ्याच वेळेला झोपल्यानंतर संपूर्ण अंग जड होतं, याचा काही संबंध आहे का? लॅक्टिक ऍसिड वाढतं शरीरामध्ये, लॅक्टिक ऍसिड वाढतं. लॅक्टिक ऍसिड, या सगळ्यामध्ये आंबट खाणं, शरीराची ऍसिडिटी, लॅक्टिक ऍसिड आहे, ज्याला आपण अपानवायू म्हणतो,
आयुर्वेदामध्ये. हे काय झालंय माहितीये का, ह्या इंग्लिश लोकांची औषधं म्हणजे जर्मनीमध्ये ब्लॅक फॉरेस्ट आहे, 300 एकर मध्ये तिकडं फायझर कंपनीने जंगल लावले. आमची औषधं सुद्धा झाडपाल्यापासून. तो या सगळ्या गोष्टींचा आपण ॲलोपॅथी लांब ठेवणं. 2001 साली जी औषधं देत होते आता कोण वापरतही नाही. मोठ्या प्रमाणावर व्हॉट्सअप इंडस्ट्री आणि सो कॉल्ड देशी औषधं, चांगलं देशी औषध मी पण देईन का नाही, मला पेशंटला बरा करायचंय. सॉरी, जरा प्रश्न माझा लॅक्टिक ऍसिडच्या संबंधाने होता. सो लॅक्टिक ऍसिड हे अगेन लॅक ऑफ एक्सरसाइज कल्चर. तुमच्या फॅटच्या पेशीमध्ये लॅक्टिक ऍसिड राहणार. एक दिवशी तुम्ही 60व्या वर्षी व्यायाम एकदम सुरू केला की हार्टवर प्रेशर अमुक तमुक, याला अर्थ नाही. आपण साधे स्ट्रेच व्यायाम करत नाही हो मॅडम, साधं स्ट्रेचिंग नाही करत आपण. एक स्नायू कुठल्या ऍक्शन करता देवाने तयार केला ती ऍक्शन करता तरी करूया. आणि याचं माझा व्यायामाचा कल्चर तो थोडंसं श्रेय माझा मोठा मुलगा आनंद याला आहे. तो कॉर्पोरेट आहे, लंडन स्कूलला होता, पण त्यांनी मला एक्सरसाइज कल्चर घातलं. आपण ही कारणं काढतो. रात्री 11 वाजता घरी आल्यानंतर सुद्धा 5 मिनिटं व्यायाम करता येतो. आपले सुस्तावलेल्या प्रकृतीमुळे ओढावलेले रोग भरपूर आहेत मॅडम. वा वा, श्रोत्यांनी अगदी लक्षात ठेवलं पाहिजे, सुस्तावणं आणि ओढावलेले रोग, की आपण खरंच व्यायाम केला माझे पाहिजे. वडील 80व्या वर्षी व्यायाम करायचे घरी, आणि त्यांनी वृद्धत्वाकरता व्यायाम म्हणून एक असा चार्ट लावला होता आणि अमिताभ बच्चनचा फोटो होता. सर, अलका मॅडमनी मेसेज जो दिला तो मी वाचून दाखवते. मॅडमचा मेसेज आहे. सो नाईस टू लिसन यू डॉक्टर. Thank you NGF for giving me this opportunity to listen and to virtually meet this expert surgeon. One of the unique surgeon who is attached to KEM and private hospitals also. And the third message is, what wonders if Dr. Manke had got this opportunity? He had applied but was rejected. He would have loved it. तुम्ही तुमच्या संधीचे सोने केले आहे मॅडम. मांडके साहेबांचा इतिहास आणि त्यावेळेला ऍडमिनिस्ट्रेटर लोकांनी केलेलं जाऊ दे. म्हणजे ते आमचं दुःख असं असतं, आमचे शास्त्रज्ञ मरून मायक्रोबायोलॉजिस्ट डॉक्टर गंगाखेडकर ICMR वॅक्सिन आणणार आणि त्या इनॉग्रेशनला कोणीतरी नॉन मेडिकल माणूस असेल की तो वॅक्सिन लोकांना दाखवेल. हे दुःख आहे. अमेरिकेला ट्रम्प बोलत नाही, डॉक्टर फॉसी बोलतो. कोरोनावर बोलायचं ना, फॉसी बोलतो. आपल्याकडे काय चित्र आहे बघा. म्हणजे कॅमेरामध्ये मला एवढी जागा तरी मिळेल का की इथं मी असेल का? हा, असं असू नये. श्रेय मिळत नाही आम्हाला. पाठीवर थोडीशी कौतुकाची थाप पुरेशी असते. अरे वा, छान. म्हणजे बरोबर आहे, खरंच आहे. पैशाचा देऊ नका, रिकॉग्निशनचा द्या. ते पण IAS लोक लाटून घेतात असं. बरोबर. मी श्रोत्यांना विनंती करते की आणखीन कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही पण डायरेक्ट विचारा. डॉक्टरांना ते आवडेल. म्हणजे जरूर विचारा. पण वेळाचं भान ठेवा. मला वाटतं मी वेळ भरपूर घेतलाय तुमचा. हो आहे, अजून एक 10 मिनिटं आहेत सर आपल्याकडे. तर लॅक्टिक ऍसिड वाढू नये यासाठी काय करावं? लॅक्टिक ऍसिड नैसर्गिकरित्या वयाच्या 35 पर्यंत वाढत नाही. त्यामुळे तेवढं तुम्हाला एक हे काय म्हणतात त्याला, प्रोटेक्शन आहे. पण कुठल्याही गोष्टीला प्रोफेशनल माणसाचा सल्ला फार महत्वाचा. इंटरनेट म्हणजे प्रोफेशनल नाही, आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी म्हणजे प्रोफेशनल नाही, आणि टाइम्स ऑफ इंडियाचा ग्लॉसी कॉलम मध्ये लिहिलेल्या गोष्टी म्हणजे शास्त्र नाही. डॉक्टर भट्टाचार्यांचं काय टाइम्स ऑफ इंडियाच्या पेज 3 वर ऍडव्हर्टाईज येत नाही की माझ्याकडनं हार्ट सर्जरी करून घ्या. ह्या प्रोफेशनल गोष्टी आहेत. आणि किती चालावं, तुमच्या शरीराचं स्ट्रक्चर कसं आहे, मग चालल्यानंतर कार्डिओ करावं का त्याच्या आधी करावं, स्ट्रेच कधी करावे, हे कम्प्लीट शास्त्र आहे. अहो, तुमचं रोजचं भूक, खाणं पिणं, पोट साफ होणं यात 30 ते 40% फरक पडू शकतो. एक्सरसाइज, सिंपल स्ट्रेचिंग केलं तर. कळलं का? मला वाटतं हा मुद्दा आपण सगळ्यांनी लक्षात ठेवूया की आपण इकडचं तिकडचं ऐकण्यापेक्षा योग्य आणि तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच सगळं करणं अतिशय गरजेचं आहे. आणि हे अगदी आता सध्या तरी फार महत्वाचं आहे, कारण आपण इकडून तिकडून प्रश्न चॅलेंज करू शकता की तुमच्या औषधाने काही झालं नाही, तुमच्या व्यायामाने काही झालं नाही. हे काय आपलं चांगली इंटेलिजंट माणसं, वेल एज्युकेटेड माणसं व्हॉट्सअप मध्ये दिले, नाकात 50 डिग्री सेंटीग्रेडचे सलाईन घाला आणि नाक धुवा म्हणे, कोरोना होणार नाही. पण हे म्हणे कॉर्पोरेट कंपनी बाहेर येऊन देणार नाहीत कारण त्यांचे पैसे. हे काय आहे? आम्हाला या गोष्टींची उत्तर देण्याकरता आम्हाला ट्रेनिंगही नसतं. आम्ही इतके घाबरट असतो
या गोष्टींना. आणि जेवढा मोठा डॉक्टर ना तो हळवा असतो, अतिशय हळवा असतो. तुम्ही असं त्यांना वाटेल तर आडवं तिडवं काही बोललात ना, ते म्हणतील बरं बाबा तुमचं खरं शास्त्र शिकायला 20 वर्ष गेली, त्याच्यानंतर त्याचं दुकान मांडायला आणखी 20 वर्ष गेली, आणि जेव्हा कळायला लागतं तेव्हा हे असं सगळं व्हॉट्सअप, बरोबर. तुळशीचा पाला घ्या, आणि अरे कुठे बाबा, काय काय शास्त्रज्ञ संपले का? तुळशीमध्ये काहीतरी जे एवढं एलिमेंट आहे, जे गुणकारी आहे, त्याच्या टॅबलेट कोणी बनवलं नसतील का? ते गोळ्या धरून बस हे लोक पैसे कमवतात. कॉर्पोरेट कंपनीकडनं म्हणे आम्ही टक्केवारी घेतो, म्हणजे बॅलन्स शीट बघा प्रत्येक. खरं या दृष्टीनं ही एक वैचारिक जागृती होणं, एक विवेक फार बुद्धी नेहमी ठेवणं सगळ्यांनी, हे फार गरजेचं आहे. आणि ते जाणवतं आपल्याला. आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवरचा हैदोस पाहिला की खरंच हे जाणवतं. म्हणजे आरोग्याच्या बाबतीत विशेषतः आपण काळजी घेऊया. सर, मला आणखीन प्रश्न विचारण्यापूर्वी एक आवर्जून विचारावंसं वाटते की तुमच्या आयुष्यातला इतका हा मेडिकलचा इतका मोठा प्रवास आहे, त्यातला एखादा असा आनंददायी प्रसंग आम्हाला ऐकायला खूप आवडेल. कोणताही. मी प्रांजळपणे बोलू का? हम्म. वयाच्या 19व्या वर्षी मला माझ्या सद्गुरूंची भेट झाली. आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण. आणि ते आणि त्यांच्यानंतर मनुमामा आम्ही म्हणतो, मला वैचारिक पाठबळ आणि आमच्या घरामध्ये असलेलं आध्यात्मिक बॅकग्राऊंड आणि रोजच्या रोज होणारं आमच्या कानावर पडणारं दासबोधाचं निरूपण, यांनी माझे विचार टिकून राहतात, सामाजिक बांधिलकी टिकून राहते. आणि मला असं वाटतं प्रत्येक वयाला किती मोठा माणूस झाला तरी त्याला चापकारून लाईनीवर आणणारा, जमिनीवर आणणारा कोणी असेल, सद्गुरू सारखा पाठीराखा, तर जगात काही नको. मग सगळं सगळं संयुक्तिक वाटतं, सगळं सम वाटतं, विषम काही वाटत नाही. तर तुम्ही भावनेला हात घातलात म्हणून मी खरं उत्तर दिलं. नाही, बरोबर आहे. अलका मॅडमनी मेसेज टाकला की तुम्ही पुस्तक लिहिलं पाहिजे या सगळ्यावर. याचा विचार सरांनी करायला हवा. पुस्तक म्हणजे बघा, जाण्यापूर्वी मेंदूमध्ये वैद्यांचा काही विचार टिकला ते पुस्तक झालं. पुस्तक करायचं, इनॉग्रेशनला आणायचं कोणाला तरी, विचार तर तुम्ही ऐकलत नाही एवढे शांतपणे विरोध न करता. अलकाताई म्हणतात ते बरोबर आहे, कारण पुस्तक हे अक्षर आहे, अविनाशी आहे, पिढ्यानपिढ्या ते लोक वाचत राहतील ना सर, हे पण बरोबर आहे. पुस्तकाचं तुम्हाला आता विचारलं म्हणून सांगतो. म्हणजे एल्सेवियर कंपनी आहे मेडिकल बुक्स पब्लिश करणारी. हो हो. आणि फर्स्ट टाइम तिकडून पुस्तकं इथं येतात, आणि ड्रॉपडाऊन मेन्यू असतो ना, कुठल्याही क्रेडिट कार्डला ड्रॉपडाऊन मेन्यू असतो, किंवा रिसिप्टला ड्रॉपडाऊन मेन्यू असतो. ड्रॉपडाऊन मेन्यू मध्ये भारतातून अमेरिकेमध्ये डिस्ट्रीब्यूट झालेल्या पुस्तकांना चार्जिंग कसं करावं, कारण इथं डॉलर कन्व्हर्जन असतं, ह्याचं काही हेजिंगच नाही. मी पुस्तक एल्सेवियर तर्फे छापलं. त्या पुस्तकाला 14 अमेरिकन मित्र माझे ऑथर होते, 14 इंडियन मित्र ऑथर होते. आणि त्यात काय आहे, विद्यार्थ्यांना मी उद्या नसेन, माझ्या शास्त्राचं वर्म काय, मी गुडघे एवढे चांगले का करू शकतो, हे सगळं गुह्य ज्ञान मी एका मागोमाग एक या पुस्तकामध्ये डायग्राम स्वरूपामध्ये, व्हिडिओ स्वरूपामध्ये लिंक देऊन केलं. आणि याचं उद्घाटन न्यूयॉर्कला झालं 2014 साली. सो एक ते पुस्तक, त्याचं नाव आहे बेसिक्स इन हिप अँड नी आर्थोप्लास्टी. त्यामुळे पुस्तक लिहिलंय, पण ते नी रिप्लेसमेंट बद्दल लिहिलंय, आणि त्यात मी कुठलाही आडपडदा देऊन काही गोष्टी लपवून ठेवल्या नाही, सगळं लिहून टाकलं. थँक्यू सर. सर, आणखीन एक प्रश्न असा आहे की मॅडमचा रुमॅटॉलॉजी सायन्स विषयी थोडस बोलाल का? थोडा रेफरन्स द्या. सायन्स आमच्यापेक्षा खूप स्पीडनी पुढे गेलेलं आहे. नंबर 1, मॅप ग्रुप ऑफ मेडिसिन आल्यापासून त्याची एक स्टोरी सांगतो, फार सुंदर स्टोरी आहे. एका माणसाला ट्युमर झाला, मग त्या ट्युमर मार्कर तयार होतात. म्हणजे काय, एक 5-6 असे एन्झाईम तयार होतात की कळतं शरीरामध्ये ट्युमर मार्कर आहे. या ट्युमर मार्करना शरीराबाहेर काढण्याकरता त्याचा एक इनिबिटर असतो की जो त्यांना ब्लॉक करतो. त्या पेशंटला तो इनिबिटर दिला, आणि तो पेशंट चालत जिन्यावरनं खाली आला, जो चालू शकत नव्हता. आणि तिथं सायंटिस्ट हादरले. म्हणजे ही बाय ऍक्सिडेंट झालेली डिस्कव्हरी आहे. त्यांनी त्या ग्रुपना मॅप ग्रुप ऑफ मेडिसिन म्हणून डिक्लेअर केलं. आज इन्फ्लिक्सिमॅब हे पहिलं जनरेशन. आता जी मॅप झालेली आहेत ते 70,000 रुपयाचं एक इंजेक्शन, 7 लाख रुपयाचं एक इंजेक्शन, अशा क्रमाने आलेत. पण 100% रिलीफ होतो. संधिवात, हात वाकडे तिकडे होणं, हा 100% रिलीफ होऊ शकतो.
सर आणखीन एक प्रश्न आहे, डायबिटीस आणि आर्थरायटिस याचा कितपत हे होतो परिणाम डायबिटीस? डायबिटीस जर कंट्रोल असेल, म्हणजे तुमची फास्टिंग शुगर अराउंड 150-180 असेल, सॉरी पोस्ट प्रँडियल 150-180 पर्यंत तुम्ही टिकवली, किंवा H1BC शुगर तुमची अराउंड 5.7 असेल आणि तुमचं वजन कंट्रोलमध्ये असेल, तर डायबिटीसमुळे आणखी काही वेगळं आर्थरायटिस होत नाही. पण डायबेटिक पेशंटना आर्थरायटिस होण्याचा चान्स कसं आहे, त्याला आम्ही टेरिबल ट्रायड म्हणतो. म्हणजे डायबिटीस, आर्थरायटिस आणि हार्ट प्रॉब्लेम, कॉरोनरी प्रॉब्लेम, हे जनरली तिन्ही एका, त्याला सिंड्रोम म्हणतो आम्ही, या 3 गोष्टी बरोबर नेहमी असतात. आणि हा कोणीतरी विचारल्याप्रमाणे जेनेटिकचा प्रश्न आहे. श्रोत्यांमध्ये आणखीन कुणाला काही प्रश्न विचारायचा आहे का? सर आपल्याला काही सांगायचं आहे? नाही, बरंच झालं, बरंच बऱ्यापैकी. हो, अगदी खूप छान चर्चा रंगत गेली आपली. समारोपाकडे वळताना मी एक सर्व श्रोत्यांसाठी एक अनाउन्समेंट आठवणीने करते की शनिवार 24 ऑक्टोबरला आपल्याला डॉक्टर रामाणी, जगप्रसिद्ध न्यूरोसर्जन, आपल्याशी संवाद साधणार आहेत. तेव्हा शनिवार 24 ऑक्टोबरला 4:30ला तुम्ही जॉईन व्हायला विसरू नका. आणि मी आभाराकडे वळतीये. मी आधी सगळ्यात पहिला श्रीरंग वैद्य सरांचे आभार मानणार आहे. आणि मी थोडं श्रोत्यांसाठी सांगते की श्रीनंद वैद्य डॉक्टर आपले आजचे प्रमुख वक्ते आणि पाहुणे, यांचे ते बंधू आहेत. ते स्वतः सीपीने आजारी असले तरी सुद्धा, जसं आपण आता सरांच्या तोंडी ऐकलं तसं, सद्गुरूंच्या कृपेने, आई वडिलांच्या आशीर्वादाने, आत्मविश्वासाने, जिद्दीने आणि बुद्धीमुळं एजीएमच्या पदापर्यंत ते पोहोचले. आणि मला आठवतंय सरांच्या परिचयात की सीपी सारखा आजार असताना सुद्धा बँकेच्या परीक्षेमध्ये पहिल्या 5 येण्याचा त्यांचा रेकॉर्ड होतं त्यांचं. त्यांचे सर एनजीएफला नेहमी सहाय्य असतं. सर आज मी तुमचं विशेष आभार मानते श्रीरंग वैद्य सरांचं. आणि त्याचबरोबर माननीय सुकुमारजी, माननीय डॉक्टर श्रीनंद वैद्य सर यांचं मनपूर्वक आभार एनजीएफ आणि सक्षमच्या वतीनं. डॉक्टर अलका मांडके मॅडम, आमची सक्षमची पूर्ण टीम, विशेषतः आमचे विपुल भाई, एनजीएफची टीम, विनोदजी, एनजीएफ आणि सक्षमला सहकार्य करणारे बाकी सर्व आमचे रसिक श्रोते, सर्वांचा मी मनापासून आभार मानते. आणि या नोटवर आपण हा कार्यक्रम संपला असं जाहीर करूया. धन्यवाद. पुन्हा भेटूया 24 ऑक्टोबरला 4:30 वाजता डॉक्टर रामाणी यांच्याशी संवाद साधण्यासाठी. सर पुन्हा एकदा आभार मानते आपलं. धन्यवाद. थँक्यू.